तळबीड पोलीस ठाण्याअंतर्गत वराडे तालुका कराडगावच्या हद्दीत महामार्गालगतच्या श्रावणी हॉटेलसमोर उभ्या असणाऱ्या एसटी बसमधील व्यक्तीस हाताने, लाथाबुक्क्याने व तलवारीने जबर मारहाण करून धाडसी दरोडा टाकून सुमारे 92 तोळे सोन्याचे दागिने व 32,500 रुपये रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीस ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना यश आले आहे। शुक्रवारी 29 रोजी या कारवाईची माहिती देण्यात आली। राहुल दिनेश शिंगाळे राहणार शिंगापूर तालुका मान, महावीर हनुमंत कोळपे राहणार बीबी तालुका फलटण, अभिजित महादेव करे राहणार रावडी तालुका फलटण, अतुल महादेव काळे राहणार भाम तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले असून आणखी 2 दरोडेखोर फरार आहेत। आरोपी महावीर हनुमंत कोळपे हा कृष्णा कुरिअर कोल्हापूर येथे नोकरीस होता, त्यामुळे त्याला कुरिअर कंपनीचा कर्मचारी कधीकधी सोन्याचे दागिने घेऊन जातो हे माहीत होते। त्यानंतर नमूद आरोपींनी त्या कर्मचाऱ्याकडून चोरी करण्याचा प्लॅन केला व त्या मार्गाची रेकी केली। पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या आधिपत्याखाली तपास पथकाने नमूद गुन्ह्यातील उर्वरित आरोपींच्या ठाव ठिकाणाबाबत तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार तसेच पारंपरिक तपास कौशल्याचा वापर करून आरोपी अतुल महादेव काळे व अभिजित मनोहर करे यांना सोलापूरच्या घंदात भालधुर्डीच्या जंगलातून शोधून काढले। तपासी पथक सलग 7 दिवस भालधुर्डीच्या जंगलामध्ये पायी चालत त्यांनी आरोपीचा शोध घेतला। आरोपींच्या शोधासाठी पथकाने ड्रोनचा वापर केला। त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी ड्रोनचा वापर करून लपून बसलेल्या आरोपींना पळून जाण्याच्या प्रयत्नात पाठलाग करून पथकाने पकडले आहे। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कौतुक होत आहे।